फ्युचर कैरे टीमचं आणि हा मामाचं गाव आहे त्यांच्या आणि त्यांचं देखील आपण वेलकम करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. शुभेच्छा असतील कैरे टीमला, तितक्याच गोड शुभेच्छा असतील बोकरपाडा टीमला. दोन्ही टीमला चांगला खेळ करा, एकाला विजय एकाला पराजय या क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चित आहे, परंतु जरूर दोन्ही टीमला आपण बेस्ट ऑफ लक देऊ. आम्ही थोडीशी तात्पुरती रजा घेतो, पुन्हा भेटू आपण दुसऱ्या सामन्यामध्ये. धन्यवाद. भोकरपाडा संघाचा 12 प्रतिनिधी लगेच जायचंय. आम्हाला जरी नाव माहिती असली, जवळचा संघ आहे पानशील, भोकरपाडा जवळ काही जास्त अंतर नाही, परंतु तुम्ही तरी पण या, कारण तो नियम आहे स्पर्धेचा. तुमचा 12 खेळाडू इथे पाहिजेत. उद्या एखादा जखमी प्लेअर झाला तर तुमचा 12 आतमध्ये उतरणार आहे. चला, नरेंद्र पाटील जुने जाणते एक अष्टपैलू खेळाडू, बऱ्याच वर्ष कैरे संघासाठी एक नामांकित असे खेळाडू, नाव मोठे आहे, त्यांचं सुद्धा स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना सुद्धा माझी विनंती असते की आपण या सर. एक चांगले पंच सुद्धा आहे त्या पंचकृषी मधील. नरेंद्रजी आपल्याला विनंती असते आपण समजूत कक्षेमध्ये बसून सामन्याचा आनंद घ्या. चला, एक मोठा सामना आजच्या दिवसातील भोकरपाडा. काल भोकरपाडा संघ नशिबाचा खेळ खेळत होता. नक्की तलेगाव आणि भोकरपाडा सामना झाला होता. अजिंक्य भोड आमचे सर त्यांनी सांगितलं आम्हाला की एक मोठा सामना इथे काल झाला होता, तलेगाव आणि भोकरपाडा. आणि त्यामध्ये प्रणितने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यानंतर कुठेतरी म्हणे की थोडासा बॅड लक म्हणावं लागेल त्यांचा, आणि नशीबचा खेळ आहे, क्रिकेट आहे, पाहायचंय. बोलूया सामन्याकडे. इथे मात्र पाहतो 4 षटकांचा सामना असणार. पहिले सत्र सुरू होत आहे. प्रथम फलंदाजी आपण पाहतोय कैरे संघ करणारे, कारण नाणेफेकीचा कौल भोकरपाडा संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. आणि पाहायचं त्या प्रकारचा निर्णय, जो निर्णय घेतलाय तशा प्रकारची गोलंदाजी आणि फिल्डिंग होणार का पाहायचंय. इथे मात्र पहिला गोलंदाज प्रणितच, अष्टपैलू खेळाडू ज्याची भूमिका नेहमी आपल्याला पाहायला मिळते. प्रणितचा पहिला चेंडू, प्रणित तयार, हा पुढचा चेंडू. इथे मात्र पहिला चेंडू अतिशय चांगला स्लोअर पद्धतीने चेंडू टाकला होता. ब्लॉकल चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर नक्की मिळते. श्री गणेशा होतोय एक धाव्याने. कैरे संघाचा, कैरे संघ एक बलाढ्य संघ आहे. आपण बरेच वर्ष पाहिले कैरे संघाची फलंदाजी असू दे, गोलंदाजी असू दे, फिल्डिंग असते, प्रत्येक क्षेत्रामध्ये हा एक दादा संघ आहे. पण तो इथे भोकरपाडा संघाचा विचार केला 3 वर्षामध्ये ज्या प्रकारचे यंगस्टर खेळतायत, आपण जवळून त्यांचं खेळ पाहिला. आणि त्यावेळी असा जर कधी विचार केला तर नक्की प्रणित याचं नाव मोठं आहे. बरेचसे खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू या भोकरपाडा संघामध्ये पाहायला मिळते. बरेचसे क्रमांक ज्यांनी गेल्या वर्षी पटकावले असा संघ पाहायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार प्रणितचा पुढचा चेंडू. डाकुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये. यावेळी हा चेंडू. इथे मात्र प्रणितने आपला खेळ दाखवलाय. काय त्याची किंमत आहे आणि काय खेळ आहे, कशा प्रकारचं फॉर्म आहे आणि त्यांनी नक्की दाखवलाय. फलंदाजी असो, गोलंदाजी असो. पहिला विकेट मात्र इथे बाद होतोय, पहिला गडी बाद होतोय, मोठा हादरा मिळतोय, मोठा भोवरा बाद होतोय. जो सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय की रजत, हा बाद होतोय. रजत हे मोठं नाव आहे. आपण पाहतो चांबली संघाचं रजत, ज्याने आपल्या पूर्ण रायगडमध्येच नाही तर पूर्ण देशाबाहेर नाव गाजवलंय. रजत या नावाने नक्कीच चांबली संघ एक मोठा संघ. आणि त्यात रजतचा म्हणे कुठेतरी असं एक रजत आला होता इथे, पण रजतने थोडीशी कामगिरी खराब केली. पहिल्या चेंडूवर बाद झाला. डाकुऱ्याचा फलंदाज असे वाटले होते की काहीतरी धावा जमेल, कारण मोठी भागीदारी पार्टनरशिप इथे करावी लागेल. कारण समोरचा जो संघ आहे, आपण दादा संघ मानलो सध्या भोकरपाडा संघ, कारण त्याची कारकीर्द आपण जर पाहिली 2-3 वर्षाची, तर एक मोठा संघ म्हणून मानला जातोय. तर अशा वेळी त्याच्याकडून नक्कीच त्यांच्यासमोर मी म्हणे की किमान 50 धावा तरी व्हायला 4 षटकामध्ये. किती मोठं आव्हान ठेवणार भोकरपाडा संघासमोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु कैरे संघ एक दादा संघ आहे, पाहायचंय. अशा वेळी कैरे संघाचा पहिला फलंदाज बाद होतोय. मात्र नरेंद्र पाटील, ज्याच्याकडे बराचसा अनुभव, बऱ्याच वर्ष हा फलंदाज चांगली गोलंदाजी करतो, चांगली फलंदाजी करतोय. तर अशा वेळी नक्कीच त्याच्यावर मोठ्या अपेक्षा असणार. हा चेंडू थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न, मात्र जबरदस्त टायमिंग, एक अनुभव काय असतो हे दाखवून दिलं या चेंडूवर. आणि इथे मात्र मिळतो एक चौकार, पहिला चौकार. आणि धाव संख्या जीत कुठेतरी असे वाटत होते की 2 चेंडूवर थोडीशी कमी होती, तिथे मात्र झपाट्याने वाढते. धाव संख्या पोहोचते आता तुम्हाला बिन 1 बाद 5 वर. 1 बाद 5 अशी एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. एक गडी जरी बाद झाला असला तरी असे वाटलं होते की कुठेतरी मोठा झटका मिळाला आहे, परंतु नरेंद्र मात्र प्रेशर घेत नाही. आपण बरेच वर्ष त्याला माहिती आहे की अनुभवाचा फायदा कसा करायचा आणि गोलंदाजाला कसं विचार करण्यास भाग पाडायचं, असा एक फलंदाज आहे नरेंद्र. स्वतः गोलंदाजी करतो, स्वतः फलंदाजी करतो आणि त्या फलंदाजीचा वापर मात्र इथे करताना दिसतोय. थोडा आखूड टप्प्याचा मागचा चेंडू होता आणि त्यानंतर मात्र हा चेंडू पुन्हा त्याच प्रकारचा टाकण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र मिळत 4 धावा. पुन्हा एकदा प्रणित तयार, प्रणितचा पुढचा चेंडू. सन्मान दिला गेलाय. नक्कीच
मोठ्या खेळाडूची ओळख असते, त्यांना माहिती असते की इथे आपला एक गडी बाद झालाय, प्रेशर थोडंसं वाढलंय संघावर. अशा वेळी कुठेतरी एक धाव संख्या पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, एक भागीदारी करावी. एक पार्टनरशिप खूप महत्वाची असते. एखादी पार्टनरशिप 20-22 धावांची झाली तर कुठेतरी आपलं एक चांगलं टार्गेट म्हणजे आपलं सेट करता येतं. 40-45 असो 50 असो, कर्णधाराचा जो विचार असतो की ते 50 धावा व्हायला हव्यात. त्यांना माहिती असतं की हे मैदान कशा प्रकारचं आहे. आधी सामने त्यांनी पाहिले असतील, मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले की 58 धावा चेस झाल्या होत्या. यावेळी फ्रेंचचा हा चेंडू अतिशय चांगला चेंडू, देखणा चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू होता. इथे मात्र जमिनीलगतचा फटका, सन्मान दिला गेला चेंडूला. एक धाव तर नक्कीच मिळणार. एक धावेने मात्र धावसंख्या वाढते आणि धावसंख्या पोहोचते आता 1-7 वर. 1-7 अशी चांगली सुरुवात दोन्ही संघाचा विचार केला. जरी एक गडी बाद झाला असला मात्र नरेंद्रचा एक बॅटमॅन आला, एक चौकार, त्या चौकाराने मात्र कुठेतरी म्हणे की एक धावसंख्येला आकार दिला. एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं हे दाखवलंय. परंतु पाहायचं पहिले जे सर्कलमधले षटक त्यामुळे किती होणार. इथे मात्र मोठा फटका येणार का, जबरदस्त फटका, जबरदस्त टायमिंग. फुलटा चेंडू होता, फुलटा चेंडूवर एखादा षटकार मारणं कठीण असतं, परंतु इथे मात्र आपल्या अनुभवाचा फायदा नरेंद्र यांनी दाखवला आणि नक्कीच संघासाठी एक चांगला षटकार येतोय. या षटकाच्या सहाय्याने धावसंख्या जोराने वाढते. धावसंख्या पोहोचते आता 13 वर. 13 ही धावसंख्या 1-13 असे वाटले. पहिला गडी बाद झाला होता, स्वस्तामध्ये बाद झाला, त्यानंतर मात्र कुठेतरी कैरे संघ मागे पडतो की काय, पण त्यानंतर मात्र ज्या प्रकारची फलंदाजी केली नरेंद्रनं, एक चौकार मारला, एक षटकार मारला आणि संघाला मात्र चांगल्या स्थितीत आणण्याचं काम केलंय नरेंद्र पाटील या फलंदाजानं. तर नक्कीच एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते. बऱ्याच वर्ष आपण पाहिले की एक आउट फॉर्म म्हणजे फॉर्म मध्ये नव्हता नरेंद्र पाटील. मी बरेच वर्ष पाहत होतो की मधल्या काळामध्ये एक खराब कामगिरी थोडीशी पाहायला मिळत होती, पण त्यानंतर मात्र आजची जी कामगिरी पाहतोय अतिशय देखण्याला एक फटके मारले. एक चौकार मारला, अप्रतिम फटका होता. त्यानंतर फुलटॉस चेंडूवर षटकार मारणं खूप कठीण काम असतं आणि त्याला पूर्णपणे त्याने एक टायमिंग दिलं गेलं आणि ताकदीचा वापर कुठेही दिसला नाही, परंतु एक जुना अनुभव काय असतो आणि अनुभवी खेळाडू कसा असतो हे मात्र दाखवून दिले नरेंद्र पाटील या फलंदाजानं. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो कैरे संघ, सिद्धू 11 कैरे संघ या नावाने खेळणारा संघ पाहायचंय. इथे मात्र किती धावा जमणार, कारण या सरासरीने जर विचार केला 13च्या सरासरीनं तर एक 50चा पल्ला सहज गाठू शकतो हा कैरे संघ प्रथम फलंदाजी करताना, परंतु त्यांना तर रोखावं लागेल कुठेतरी. म्हणजे गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिले आणि संघातील दुसरे षटक घेऊन येतोय आधी. एक चांगला गोलंदाज आहे. या यंगस्टरची आपण गोलंदाजी पहिलीच पाहिले. इथे मात्र लॉंगॉच्या दिशेने चेंडू जातोय, इथे मात्र चेंडू पकडला जातोय. एक धाव नक्कीच मिळणार. एक धाव समाधान मानतोय दोन्ही फलंदाज आणि एक धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 14 वर. 1-14 अशी एक चांगली सुरुवात दोन्ही संघाचा विचार केला तर एक चांगली सुरुवात आहे, कारण ज्या प्रकारे आपण मागचा सामना पाहिला जी फलंदाजी केली वानोली संघानं, अतिशय देखणी फलंदाजी. 44 धावा त्या रोहित या ज्या फलंदाजानं तो सामन्यावर होता आणि नक्कीच त्याने चांगली फलंदाजी करून दाखवली, सामना जिंकून दाखवला. अनुभव काय असो दाखवून दिले, पण तो इथे मात्र अनुभवाचा फायदा नरेंद्र उचलणार का पुन्हा, कारण दुसरे षटक आहे, दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच असणार. आधी हा यंगस्टर गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. पाहायचा आधीचा पुढचा चेंडू. यावेळी नक्कीच अनुभवाचा फायदा अजिंक्य बोडांचे टाले वाजवले. त्यांना माहित आहे की नरेंद्रने कुठेतरी बऱ्याच वर्षानंतर हात खोललेत, बऱ्याच वर्षानंतर आपला खेळ दाखवलाय, कारण 2-3 वर्षानंतर आपण विचार जर केला तर थोडासा एक बॅक फुटवर गेला होता फलंदाज, म्हणून त्याने यावेळी मात्र जी फलंदाजी केली अतिशय देखणे लायक फलंदाजी, अतिशय चांगलं जे टायमिंग आहे, ती टायमिंग कशी क्रिकेट कसं खेळावं, ताकदीचा वापराची काही गरज नसते, ती मात्र या नरेंद्रने दाखवून दिले आणि अजिंक्य बोर्ड नक्कीच खुश आहेत आणि पॅक करणार होतं टीम. नक्कीच एक चौकार मारला होता, खूप चांगल्या रीतीने पहिला चौकार आला, त्यानंतर एक षटकार मारला, फुलटा चेंडू होता, त्यानंतर आलेला चौकार अतिशय देखणा आणि एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करू. आधी तयार, आधी थोडा प्रेशर मध्ये, यावेळी बॅटची एज घेतली परंतु चेंडू खाली राहिला आणि या चेंडूवर कुठली धावना निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येत कुठलाही फरक पडला नाही, धावसंख्या मात्र आता स्थिरावते, धावसंख्या पोहोचते ती आतापर्यंत धावफलकावर 18 ही धावसंख्या. नक्कीच दुसरे षटक प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी आहे, चांगला गोलंदाज सुद्धा आहे. वारंवार यंगस्टर जरी असला तरी त्याला संधी या बोकरपाडे संघाने बऱ्याच वेळा दिले, बऱ्याच टुर्नामेंटमध्ये हा गोलंदाजी पाहिलाय, पण तो इथून मात्र आधी पुन्हा कमबॅक करतोय का पाहायचंय. हा पुढचा चेंडू, चांगली वापसी केली असं म्हणायला हरकत नाही, सुरेख कामगिरी. हा चेंडू थोडासा आखूट टाप्याच्या चेंडूला गती दिली गेली आणि इथे मात्र नरेंद्र याला फसवण्यात नक्कीच यश आलं या आधीला, आणि आधीने मात्र चांगली गोलंदाजी करताना 2 सलग निर्धाव चेंडू टाकलेत. चौकाराचा मार खाल्ला असे वाटलं की प्रेशर घेणार हा गोलंदाज, पण त्यानंतर मात्र जी गोलंदाजी जी केली अतिशय चांगली गोलंदाजी, देखणी गोलंदाजी पाहायला मिळाली आधी याच्या गोलंदाजीमधून. वारंवार वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि पुरेपूर फसवलं मी म्हणे की या 2 चेंडूवर.
नरेंद्र यावेळी थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न, वारंवार चेंडू आपण पाहिलं, मी बऱ्याच वेळेला या गोलंदाजी पाहिल्या आधी याची प्रत्येक चेंडू वेगळा टाकण्याचा प्रयत्न असतो आणि नक्कीच त्याला यश मिळतं. एक चौकारचा मार खाल्ल्यानंतर असं वाटलं की या षटकामध्ये किमान 12-13 धावा येतील, पण तो पूर्णपणे रोखलंय असं म्हणायला हरकत नाही. अतिशय चांगली गोलंदाजी केली. आपण पाहिलं की आधीचा चेंडू थोडा आखूड टप्प्याचा, त्यानंतर डायरेक्ट यॉर्कर. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आधी हा गोलंदाज तयार. यावेळी कशा प्रकारे चेंडू टाकणार, नरेंद्र सुद्धा विचारात पडला असेल की हे 3 चेंडू जे टाकले गेले ते कशा प्रकारे चेंडू होते, कारण एवढा अनुभव असताना एक चौकार मारला होता, परंतु त्यानंतर प्रेशर नाही का त्या गोलंदाजाने चांगली वापसी केली. हा पुढचा चेंडू यावेळी वाह, सुरेख 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 सुरेख, अतिशय चांगला, अप्रतिम अप्रतिम, जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आणि इथे मात्र येतो एक षटकार. जे 3 चेंडू कुठे म्हणजे की थोडेसे 3 चेंडूवर एकच धाव आले, त्यानंतर जे पूर्णपणे प्रेशर होतं प्रेशर निघून गेलंय कैरे संघाकडून. कारण आता जर विचार केला धावसंख्येचा, या षटकाराचा जर विचार केला तर धावसंख्या आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय ते आता 25. नक्कीच चांगली कामगिरी. कधी गोलंदाज वरचढ ठरतोय, कधी फलंदाज वरचढ ठरतोय, परंतु इथून जर विचार केला तर क्रिकेट पाहायला मिळते, चांगलं क्रिकेट. जेव्हा तुम्ही 2 बलाढ्य संघ आपण पाहतो की जेव्हा इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच असते, इंडिया ऑस्ट्रेलिया किंवा इंडिया साऊथ आफ्रिका, ह्या मॅचेस ज्या असतात ना त्या मॅचेस जास्त लक्ष असतं सर्वांचं, बरोबर का, आणि त्यावेळी मोठे मोठे खेळाडू पाहायला मिळतात. परंतु ही मॅच टफ आहे, आजच्या दिवसात हा मोठा सामना मी तर म्हणेन. यावेळी पाहायचंय 2 षटकांचा खेळ संपलाय, 25 धावा धावपलकर जमा आहेत. इथून जरी 2 षटकात 25 धावा, जर 50चा पल्ला गाठू शकतो कैरे संघ. आणि जर विचार केला तर मी म्हणेन की 55-56 धाव सध्या जरी आपल्याला जर विचार केला 55-56 धावा होऊ शकतात, पण त्या प्रकारची फलंदाजी, ज्या प्रकारची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते, पहिल्या गडी स्वस्तामध्ये बाद झाला असे वाटले होते कुठेतरी प्रेशर वाढेल, पण त्यानंतरची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. नरेंद्र आणि अतुल, नरेंद्र अतुल या 2 खेळाडू म्हणजे पार्टनरशिप झाले. इथून जर अशी जर पार्टनरशिप राहिली, 2 षटक म्हणजे 12 चेंडूचा जो खेळ शिल्लक, यामध्ये 2-3 मोठे फटके आले तरी सहज 50 धावा होऊ शकतात. परंतु पाहायचं आहे कितपत रोखणार. भोकरपाडा संघ तितका हुशार संघ आहे. आपण पाहिले त्यांच्याकडे ताकद आहे, फलंदाजी गोलंदाजी जरी थोडीशी कुमकुवत असली पण फलंदाजी ताकद आहे, आणि त्यांच्यासमोर किमान मी म्हणेन अजिंक्य बोर्ड की 55-56 धावा व्हायला हव्यात. पाहायचंय हा चेंडू फुलटा चेंडू होता, नरेंद्रने खेळून काढला, जमिनीलगतचा फटका एक धाव तर नक्कीच मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय एकदा दोन्ही संबंध मात्र दोन्ही फलंदाज. आणि ते मात्र आता मात्र नक्कीच कुठेतरी यष्टी रक्षकाने थोडीशी चुकी केली. हा चेंडू पकडायला हवा होता, परंतु यष्टीवर चेंडू आदळला आणि तिथे मात्र एक अतिरिक्त धाव मिळते. ही धाव शेवटच्या क्षणी दिसते, कारण आपण अजिंक्य बोलणे उल्लेख केला की कालच्या धावा 12 धावा जांभुली संघाने यष्टा दिल्या होत्या, शेवटला कुठे त्यांचा अंगलट आलता, आणि त्यानंतर मात्र जी नीरजने गोलंदाजी केली त्याच्या जीवावरचा सामना जिंकला. 6 धाव त्यांनी डिफेंड केला. म्हणजे नक्कीच तुम्हाला एक धाव खूप महत्वाची आहे, आणि ही एक अतिरिक्त धाव म्हणावी लागेल. इथे पाहायचंय की धावसंख्या 2 ने वाढ, धावसंख्या पोहोचते 27 वर. अजून 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, पहिले सत्र सुरू आहे. इथून मात्र किती धावा जमणार, किती मोठं टार्गेट सेट होणार हे पाहावं लागेल. हा चेंडू यावेळी जेव्हा बॅट्समन निघाला तेव्हाच वाटलं की हा षटकार जाणारच, आणि नक्कीच इथे षटकार पाहायला मिळतोय, आणि एक जबरदस्त टायमिंग पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नरेंद्र पाटील याच्या बॅट मधून काय फलंदाजी केले, 2 चौकार 2 षटकार. आणि आता मात्र वारंवार ज्याचा उल्लेख केला नरेंद्र पाटील बऱ्याच वर्ष थोडासा फॉर्म मध्ये नव्हता, परंतु यावेळी मी बरेच वर्षांत त्याची फलंदाजी पाहिलंय. नक्कीच तोच नरेंद्र पाटील मला आता आठवायला लागलाय. आणि पाहायचंय इथे मात्र धावसंख्या आता जोराने वाढते, धावसंख्येने वेगळा आकार घेतलाय. इथे मात्र आता नवीन जो गोलंदाज आपण मैदानी पाहतो, एक नवीन यंगस्टर गोलंदाज आहे, परंतु त्याचा फायदा मात्र नरेंद्र पाटील उचलतोय स्वतःच्या अनुभवातून. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा प्रयत्न केला होता मोठ्या फटक्याचा, परंतु आमच्याकडे वलतात आणि सांगतात की हा स्क्वेअर चेंडू आहे, खराब चेंडू आहे, दंडित केलंय या गोलंदाजाला. एक धाव मिळते, एक धावने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 34 वर. वा, काय फलंदाजी केली नरेंद्र पाटीलने. अजूनपर्यंत जो विचार केला 2 षटकार 2 चौकार मिळतात, हा शेवटपर्यंत टिकला नरेंद्र पाटील, तर मी म्हणेन की 60चा पल्लाही सुद्धा आज गाठू शकतो. कारण आपण पाहिलंय की 58 धावांचा पाठलाग केला, वानवली संघाने तो सामना जिंकला होता. यावेळी पाहायचंय हा चेंडू, इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते, पंच मात्र स्वर चेंडू घोषित करते, आणि या 1 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 35 वर. 35 धावसंख्या आतापर्यंत जमा झाले. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. किती धाव होणार, किती मोठं टार्गेट सेट होणार, कारण भोकरपाडा संघ एक दादा संघ आहे. बॅटिंग जर पाहिली तर प्रणित सरकार एक अष्टपैलू खेळाडू, करण त्यामध्ये सागर पाटील आहे, बरेचसे खेळाडू असे आहेत की कुठल्याही क्षणी कुठला सामना फिरू शकतात. पण तो पाहायचंय इथं किती धावा सेट करणार, किती मोठं टार्गेट सेट करणार. इथे आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळी पुढचा चेंडू
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय? नक्कीच फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि चेंडू पकडला गेला, झेल पकडला गेला आणि मात्र नरेंद्रच्या पारीचा अंत होत आहे. भले नक्की आऊट झाला असेल पण चांगले एक आक्रमक पारी खेळली आणि नक्कीच आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम केलं या नरेंद्र पाटीलनं. आणि इथून मात्र आपण जर विचार केला तर आता मधली जी फली आहे त्यांना आता काहीतरी करावं लागेल. चेंडू कमी आहेत, इथून 9-10 चेंडू असेल तर त्या 9-10 चेंडूवर कमी 25-26 धावा काढण्याचा प्रयत्न असायला हवा. कारण भोकरपाडा संघासमोर जर 60 धावा जरी ठेवल्या तरी मी म्हणेन की प्रणित सरकार जो फलंदाज काल एक ओव्हरला 24 काढला आणि अभिजित सारखा एक गोलंदाज तलेगावचा त्याच्या विरुद्ध खेळताना नक्कीच मोठी फलंदाजी केले, एक चांगली कामगिरी केले. अशा फलंदाज समोर नक्कीच जास्तीत जास्त धावा असायला हव्यात. इथून जेवढ्या धावा येतील तिथून खूप महत्वाचे असणार आहेत. परंतु पाहायचं आहे कुंदन, नवीन फलंदाज कुंदन नक्कीच एक तारणहार कैरे संघाचा, ज्याने नेहमी जेव्हा कैरे संघ अडचणीत सापडलाय तेव्हा त्या कुंदन यांना तारलंय. नक्कीच आता तशीच गरज आहे. नरेंद्र पाटील बाद झालाय, अशा वेळी एक मोठी फटकेबाजी जी क्षमता आहे त्या क्षमतेचा वापर करणं आता खूप गरजेचं असणार आहे. कारण ज्या प्रकारे कर्णधाराने त्याला पाठवलंय की मधल्या फलीमध्ये तू जा आणि मोठे फटके मार, हाच विचार असणार. पण तू पाहायचंय कुंदन तयार. यावेळी नवीन गोलंदाज, पुन्हा एकदा नौका गोलंदाज आहे, परंतु नरेंद्रची विकेट घेतली. इथे मात्र काय फटका आहे, वाह! चेंडू गेला सीमारेषे पलीकडे 6 धाब्यांसाठी उत्तुंग दर्जेदार दमदार षटकार. ज्याप्रमाणे आपण पाहिले अजिंक्य बुड आमच्या सकाळपासून उल्लेख करतात की दमदार आमदार. न्यू स्टार चावणे संघाने आयोजित केलेली मालिका टुर्नामेंट आणि नक्कीच त्याला साजेसा असा खेळ, चांगल्या संघाला संधी दिली या आयोजकांनी. नक्की त्यांचं सुद्धा जेवढं अभिनंदन करावं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण इथून मात्र तसाच दमदार षटकार आपल्याला पाहायला. धावसंख्या आता मात्र जोराने वाढते. धावसंख्या आता पोहोचते ती 41 वर. पाहायचं नक्कीच 60 धावा होऊ शकतात का? जे आपण पाहिले 57 धावा जे टार्गेट पूर्णपणे पार केलं होतं, परंतु आता 58 हा टार्गेट होता, पण इथून 60 धावा होऊ शकतात. कारण ज्या प्रकारे भोकरपाची आपण जर विचार केला तर गोलंदाजी थोडीशी कुठे कुंकवत या तिसऱ्या षटकामध्ये. इथून मात्र बॅटची एज घेतले, कडा घेतले, पाहायचं क्षेत्ररक्षक मात्र थोडासा गडबडला आणि इथे मात्र एक धाव तर नक्कीमध्ये पंचांचा येतो आमच्या षटक संपल्याचा इशारा आणि तिसऱ्या षटक संपल्याचा इशारा येतो. आणि सॉरी एक चेंडू अजून शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक आहे, अजून एक चेंडू शिल्लक आहे. आमचे गुणवान एक स्कोरर ते आम्हाला सांगतो की चेंडू शिल्लक आहे. तर इथे मात्र पाहतो शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे आणि शेवटच्या चेंडू मोठा फटका येणार का? कारण एक हाणामारीचा षटक शेवटचा नक्कीच येणार आहे, परंतु 7 चेंडूचा खेळता शेवटचा चेंडू तिसऱ्या षटका दिल. इथे मात्र वाह काय एक फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षण करावं जिथे चेंडू अडवायला हवा होता. मात्र इथे मिळतात 4 धावा. या 4 धावेने मात्र धावसंख्या आता जोराने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 46 वर. नक्कीच 60चा पल्ला गाठणार का हे आपल्याला आता पाहावं लागेल. शेवटचा हाणामारीचा षटक असणार आहे आणि ज्या प्रकारे फलंदाजी सूर्य कैरे संघाची अतिशय चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी आपल्याला इथे पाहायला मिळते. पण तशीच भागीदारी शेवटपर्यंत टिकणार, कारण 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून जर 15 धावा आल्या तर नक्कीच एक मोठं आव्हान उभं राहू शकतं भोकरपाडा संघासमोर आणि तेवढं आव्हान मी तर म्हणे कैरे संघाने करायला हवं. कारण कैरे संघाचा विचार केला गोलंदाजी जरी चांगली असली परंतु भोकरपाडा संघाची एक ताकद आहे फलंदाजी. त्यांच्याकडे 7 ते 8 फलंदाज आहेत आणि नक्कीच त्या फलंदाजीच्या जोरावर भोकरपाडा संघ जिंकू शकतो. परंतु इथून मात्र जेवढ्या धावा येतील शेवटच्या षटकामध्ये तेवढ्या खूप महत्वाच्या असणार कैरे संघासाठी. या षटकात मात्र 21 धावा आल्या. नक्कीच कुठेतरी महागडा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. जर विचार केला तर असं वाटले होते की धावा कमी द्यायला हव्यात, कारण कैरे संघ दादा संघ गोलंदाजीमध्ये त्यांची फिल्डिंग जर आपण पाहिली बरेच वर्ष कैरे संघ अधिराज्य गाजवलं या संघानं. बऱ्याच संघावर मोठ्या मोठ्या संघांना पराभूत केले कैरे संघाने आणि त्या संघासमोर खेळताना आता पाहायचंय कितपत पोहोचणार कैरे संघ आणि त्यांना किती रोखणार. कारण करण पाटील एक अष्टपैलू खेळाडू, मोठे फटके मारण्याची क्षमता असलेला फलंदाज आहे, परंतु इथं मात्र आता गोलंदाजी त्याच्या हातामध्ये कर्णधाराने इथे किती रोखणार हे आता पाहावं लागेल. करण पाटील तयार आपला पहिला चेंडू टाकण्यासाठी. पंचांच्या डाव्या बाजूने येणार हा पहिला चेंडू 7 ते 5 धावांचा रनअप. इथे मात्र मोठा फटका येणार की झेल होणार. पाहायचा चेंडू जातो सीमारेषे पल्ल्याकडे आलेला पहिला चेंडू करण पाटीलच्या षटकार. कैरे संघ अतिशय चांगली फलंदाजी करतोय. काय फलंदाजी सूर्य मैदानामध्ये, जबरदस्त फलंदाजी. जी जो विश्वास होता जो विश्वास ठेवला या फलंदाजावर त्याला पाठवलं मधल्या फलीमध्ये आणि नक्कीच त्याने पूर्णपणे करून दाखवलंय आपल्या संघासाठी. ज्या प्रकारची फलंदाजी व्हायला त्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जातो सीमारेषे येणारा षटकार
तर आणि एक आयोजकाकडे एक सूचना येते, हाय स्कोर ज्याचा असेल त्याला बाय असणार आहे. ताकदीचा वापर, इथे मात्र ताकदीचा वापर केलाय. काय सुरेख फलंदाजी. ज्याचा हायस्कोर असेल त्याला बाय असणार आहे, कारण आजच्या दिवसामध्ये 10 संघ खेळणार आहेत. तर यावेळी मात्र नक्कीच 58 धावा 57 धावांचं जे टार्गेट होतं 58 धावा चेस केल्या गेल्यात. म्हणजे जर इथून जर 60 धावा 59 धावा जमवल्या जर कैरे संघाने किंवा भोकरपाड संघाने त्या चेस केल्या तर त्यांना बाय मिळणार आहे. 61 होत्या. इथे मात्र आपण पाहतोय की 58 धाव संख्या धाव फलकावर आहे. पाहायचंय हा पुढचा चेंडू करंचा. आणि इथे मात्र पाहतो एक धाव तर नक्कीच पूर्ण होणार. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एक धाव तर नक्कीच पूर्ण, दुसऱ्याचा कुठलाही प्रयत्न नाही. एका धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते आता 59 वर. 59 धावसंख्या आतापर्यंत. अजून 3 धावा जर केल्या आणि सामना जर जिंकवला तर त्याला बाय असणार आहे. पाहायचं पण चेस करणं अजून बाकी आहे भोकरपाड संघाकडून. पाहायचंय इथे मात्र 59 धावावर पोहोचला आतापर्यंत. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. या 3 चेंडू किती धावा ना, कारण पाटीलला आता काहीतरी रोखावं लागेल, काहीतरी करावं लागेल. कारण जी फटकेबाजी सुरू आहे, पहिल्या 2 चेंडू 2 षटकार, त्यानंतर मात्र 1 धाव. इथे मात्र खराब चेंडू पाहिलं. पंच मात्र आमच्याकडे वळतात आणि 16 चेंडूचा इशारा करतात. 1+1 अशा 2 धावा मिळणार. या 2 धावसंख्येने मात्र धाव संख्या पोहोचते आता 61 वर. 61 धाव संख्या आता धाव पकडून पोहोचले. पाहायचंय आणि 1 धावेचा फरक आहे. पाहायचं इथून मात्र हा संघ जर जिंकला कैरे संघ 61 धावा जर जमवल्या किंवा 62 धावा जमवल्या तर नक्कीच त्यांना बाय मिळणार आहे. पण अजून भोकरपाड संघ तो जर टार्गेट चेस केला तर त्यांना सुद्धा बाय मिळू शकते. पाहायचं अजूनही 3 चेंडू शिल्लक. करंचा हा पुढचा चेंडू. यावेळी मात्र नक्कीच वाईट चेंडू. पुन्हा एकदा स्वर चेंडू. पंच आमच्याकडे बोलून सांगतात की हा स्वर चेंडू आणि दंडित केल्या चेंडूला 1 धाव मिळते. 1 धावेने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 62. तर नक्कीच एक मोठा सामना आजच्या दिवसामधील पाहायला मिळतोय. भोकरपाडा विरुद्ध कैरे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा करण पाटीलचा चेंडू. यावेळी हा चेंडू जमिनीलगतचा फटका आहे. 1 धाव तर नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्याचा कुठलाही प्रयत्न होणार का. 2 धावा मात्र पूर्ण होतील का. नक्की 2 धावा पूर्ण. या 2 धावाने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 64. उच्चांक गाठलाय आजच्या दिवसातील या पहिल्या फेरीतील या सामन्यामध्ये. 64 धावा पोहोचला आतापर्यंत. फलंदाजी करताना कैरे संघ नाणेफेक करून जिंकला होता भोकरपाडा संघानं आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजी करण्यासाठी कैरे संघाला. आणि मात्र कैरे संघाने चांगली फलंदाजी केली. अतिशय चांगली फलंदाजी केली. मोठे फटके मारले. नरेंद्र पाटीलने चांगली कामगिरी. त्यानंतर मात्र कुंदनने चांगली कामगिरी. आणि इथून मात्र पुन्हा एकदा स्वर चेंडू पाहिला. प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतंय. मोठे फटके आले. एक्स्ट्रा धावा सुद्धा या आपण जर विचार केला भोकरपाडा संघाने 3 वाईट आतापर्यंत या करण पाटीलने टाकले. तर नक्कीच कुठेतरी म्हणेन की थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते. अनुभव भरपूर आहे परंतु त्या अनुभवाचा फायदा मात्र या खेळपट्टीवर करता आला नाही. आणि इथून मात्र पाहायचंय पुन्हा एकदा तयार हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी. यावेळी मोठा फटका येणार का. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्राच्या चेंडू खाली येतो. झेलवाची शक्यता. आणि इथे मात्र झेल पकडला तर सहजरित्या हा झेल पकडला गेला. इथून मात्र फलंदाज बाद होतोय. चांगली कामगिरी केली. अतिशय चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीत नेण्याचं काम केलं या फलंदाज कुंदन. अतिशय चांगली कामगिरी. एक अनुभव काय असतो, अनुभवाचा फायदा काय, ताकदीचा वापर कसा करायचा, सामना कुठपर्यंत न्यायचा, किती मोठं लक्ष ठेवायचं, किती मोठं टार्गेट सेट करायचं, ते काम मात्र या कुंदनने केलं. आपल्या संघाला एक चांगली कामगिरी केली. संघासाठी चांगली कामगिरी केली. स्वतःसाठी एक चांगलं एक मिळून योगदान दिलं. संघासाठी चांगलं योगदान दिलं आणि नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये कैरे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवशी सर्वोत्कृष्ट धावसंख्या आतापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या कुंदनने केलंय. आणि नक्कीच कौतुकाचा वर्षाव ताल्यांचा गडगडाट त्याच्यासाठी होतोय. इथे मात्र पाहायचं अजूनही काही चेंडू शिल्लक असणार आहे. किती धावा अजूनही जमणार, कारण जेवढ्या धावा येतील त्या खूप महत्वाचे. मोठे फटके येणार का. कुंदनने स्वतःचं काम केलं. सिंहाचा वाटा उचलला आपल्या या कामगिरीमध्ये संघासाठी. आणि इथून मात्र करण पुन्हा एकदा तयार. करणचा हा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू. 4था वाईट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच वारंवार वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. एक अनुभव भरपूर आहे. बरेच वर्ष हा खेळाडू खेळतोय. मी पाहिलं 4-5 वर्ष चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाजी सुद्धा कधी कधी करतो. परंतु यावेळी मात्र मी म्हणेन की थोडंसं प्रेशर पाहायला मिळतंय भोकरपाडा संघावर. करण पाटील पुन्हा तयार. हा पुढचा चेंडू. भोकरपाडा संघ नक्कीच थोडासा चिंतेत, कारण आजच्या दिवसामध्ये जर विचार केला या मैदानाचा एक चांगलं आयोजन आहे. धावसंख्या एवढी उभारली नव्हती. 58 धावा चेस झाल्या होत्या. परंतु इथून मात्र
हा चेंडू पाहायचा, एक धाव तर नक्कीच पूर्ण होणार, दुसऱ्या धावचा कुठलाही प्रयत्न होणार का, 2 धावेचा प्रयत्न नक्कीच होतोय, परंतु इथे मात्र धावची चरपाती गडी पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, पंचांचा इशारा येतोय, पहिल्या सत्राचा खेळ संपल्याचा धाव संख्येचा विचार केला तर 67 धावा जमवल्यात आणि सिद्धू 11 कैरे टीमचे पुरस्कर्ते सिद्धू पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. 9961 नंबरचे खाजगी मालक सिद्धू पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. अगदी पूर्ण सीझनभर त्यांनी सिद्धू 11 या नावानं स्वतःच्या कैरे टीमला पुरस्कृत केलंय. म्हणजे या सीझनमध्ये 35 एंट्र्या हो ते किंवा त्यापेक्षा जास्त त्या एंट्री टाकण्यामध्ये ते सक्षम आहेत आणि त्यांनी पाठिंबा दिलाय खऱ्या अर्थानं कैरे टीमला. असे पुरस्कर्ते प्रत्येक गावाला मिळाव आणि जरूर त्यांच्याच नावाची टी शर्ट, त्यांच्याच नावाची ट्रॅक आणि प्रत्येक खेळाडूला मी तर म्हणेन शूज त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. असे पुरस्कर्ते प्रत्येक टीमला जर मिळाले तर प्रत्येक टीमला एक वेगळी ऊर्जा निर्माण होतील. त्याबद्दल मी सिद्धू पाटील यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. त्यानंतर मयूर जाधव यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मयूर जाधव यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. मी सुरुवातीला उल्लेख केलं होतं की इंग्रजांनी बरंच सर 150 वर्ष राज्य केलं या भारत देशावरती, परंतु त्यांना संपत्ती ते नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेता आली नाही आणि त्या संस्कृतीला जपणारा हा भारत देश आहे. भारत देशामधील महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यामधील रायगड जिल्हा, रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्यामध्ये अगदी नैसर्गिकरित्या अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे चावणे गाव आणि चावणे गावाने ऑर्गनाइज केलेली ही न्यू स्टार चावणे टीमने ऑर्गनाइज केलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. सर्वांचं स्वागत असेल. एकीकडे आपण पाहतोय की रुद्रांश 11 भोकरपाडा आणि 11 कैरे टीमनं तर त्यांना बाय या मॅच मध्ये मिळाली जाईल. एकांतात जर आपण पाहिलं एकंदरीत तर जो संघ जिंकेल या मॅच मध्ये तो संघ त्या संघाला खऱ्या अर्थानं बाय दिली जाईल. विकेट प्राप्त केली जाते. दीप देखील गेल्या पावली येतोय माघारी. बाक टू बाक 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केले जात आहेत. केवळ एकच धाव खर्ची केली ती राहुल या गोलंदाजानं. स्ट्रायकरचा हा गोलंदाज नरेंद्र पाटील यांनी याच गोलंदाजीची प्रशंसा केली असावी कदाचित, कारण की एक चांगली गोलंदाजी त्यांनी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये हाताळली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, तदनंतरचे बॅक टू बॅक 3 चेंडू त्यांना डॉट बॉल टाकले. पुन्हा एकदा विकेट प्राप्त केली. आधीला त्यांना परतीचा प्रवास करावा लावला आणि तदनंतर दीपला देखील परतीचा प्रवास करावा लागला. प्रणित पाटीलची ही भूमिका मी कालपासून पाहतोय की तो नॉन स्ट्रायकर एंडवरती त्याला ठेवलं जातं. ज्या ज्या वेळी प्रणित पाटीलची तुम्हाला नित्यांत गरज आहे ना, त्यावेळी अगदी डिफेन्सिव्ह पटकी तुम्हाला गरजेचं असेल, कारण की एक क्लास, एक गुणवत्ता टासून मारणारा हा फलंदाज आहे. अगदी कोणत्याही लेवलचे चेंडू तो सीमारेषा पलीकडे सहजरित्या धाडतो, परंतु आज कदाचित दृष्टालला असावा, कारण की आम्ही देखील त्याच्या फलंदाजीच्या प्रेमात पडलो होतो कालच्या दिवसामध्ये. काय आपल्यातून फटकेबाजी तो मैदानाच्या आतमध्ये करत होता. कोणत्याही लेवलला तुम्ही त्याला चेंडू टाका, तो चेंडू सीमारेषा पलीकडे धाडण्याची ताकद प्रणित पाटील या फलंदाजाकडे आहे. परंतु ते गुणवत्ता जेवढी प्रशंसा मी केली आहे ना, तशी फलंदाजी आता पुढील उर्वरित येणाऱ्या चेंडूमध्ये त्याला करावी लागेल. दांडी गुल केली जाते. फलंदाज प्रणित पाटील होईल या चेंडूवरती. एसटी चितबाद.
या धावसंख्येवरती. थोडंसं खडतल प्रवास या ठिकाणी पाहायला मिळतोय. 68 धावसंख्येचं तुम्हाला पाठलाग करायचं आहे. मोठे फटके जरूर तुम्हाला मारावेच लागतील. शरीरापासून दूर ठेवला होता या चेंडूला. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ज्यावेळी तुम्हाला मोठे फटके खेचायचे आहेत ना, त्यावेळी तुमची चेंडूवरती शेवटपर्यंत नजर असणं फार गरजेचं असतं. अच्छा, या दोन संघामध्येच जी लढत चांगली झाली ना, असं वाटलं होतं की बोकरपाडा संघ सिद्धू 11 कैरे टीमला टप देईल. सिद्धू 11 कैरे संघ या मॅचमध्ये बोकरपाडा टीमला टप देईल आणि एक चांगली लढत प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. कारण की हे दोन संघ पूर्ण पोलमधील आपण जर पाहिलं ना, तर टप संघ होते. अगदी मी तर म्हणेन घातक संघ होते. आणि त्याच दोन संघामध्ये जी लढत आता सध्या चालू आहे ना, या 6 धाबेच्या बरोबरीनं 8 धाबा धावफलकावरती 68चा करायचं आहे पाठलाग. म्हणजे अजूनही 60 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित येणारे आता शेवटचे चेंडू शिल्लक असेल ते 13. गोलंदाज सय्यार आहे. पटका पसला हवेमध्ये. रजत त्या ठिकाणी आहे. जेला कॅरी केलं, जेला पकडलं आणि अजून एक मोठा आदरा मिळेल तो बॅटिंग करणाऱ्या रुद्रांश 11 बोकरपाडा टीमला. कैरे आता 12 चेंडूमध्ये 60 धाबा होणं थोडंसं कठीण जरी असलं तरी क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. पहिला चेंडू या ठिकाणी व्हाईट बॉल येतोय. व्हाईटच्या बरोबरीनं रॉयल पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय. जरूर पहिला चेंडू त्यानं स्वेअर टाकला आणि या स्वेअरच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. थोडीशी खराब कामगिरी. याच रॉयल पाटीलचं नाव आमच्या वारंवार मुखात येत होतं, परंतु तोच रॉयल पाटील मैदानाच्या आतमध्ये थोडीशी खराब कामगिरी करतोय. कारण की या अगोदर आम्ही 1-2 वर्षापूर्वी पाहिलं होतं ना, तर स्ट्रायकरचा हा गोलंदाज होता रॉयल पाटील आणि त्याने कित्येक मैदानावरती चांगल्या चांगल्या फलंदाजांना बांधून ठेवलं होतं. परंतु यावेळेस थोडीशी खराब कामगिरी. दिशा थोडीशी भुरकटलाय. दशा आणि दिशा याच्यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे आणि ती दशा होताना पाहायला मिळते गोलंदाजाकडून. परंतु यावेळेस चांगलं कमबॅक. अगदी हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी संपुष्टात येते. पहिला चेंडूचा खेळ संपलाय जिथे गरज होती 60 धावसंख्येची. आता येणारे शेवटचे 11 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 58 धावसंख्येची. हा चांगला फटका ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. नरेंद्र पाटील चेंडूच्या खाली येतो. चेंडूला चांगला फीड केले जाईल. 1 धावे चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं समीकरण बदलेल. शेवटचे 10 चेंडू आणि 57 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. हे लक्ष अगदी डोईजड होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. मोठा फटका खेचायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी होत नाहीये. म्हणजे हा देखील या ठिकाणी डॉट बॉल येतोय. मंगलमूर्ती कासप आणि त्यांच्या विरोधात प्रतीक 11 कराडे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यावं. हा फलंदाज देखील धावचीत स्वरूपात बाद होतोय. मंगलमूर्ती कासप आणि प्रतीक 11 कराडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. आयोजक कोणासाठी थांबणार नाहीयेत. धन्यवाद डीजे. आयोजक कोणासाठी थांबणार नाहीयेत त्यासाठी प्लीज जो संघ उशिरा येईल ना त्याला पनिशमेंट केली जाईल, त्याला पॅनलाइज केलं जाईल. त्यासाठी प्लीज आपण वेळेवरती यावं. या ठिकाणी मंगलमूर्ती कासप आणि त्यांच्या विरोधात प्रतीक 11 कराडे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अमोल पडवल. हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक या ठिकाणी गोलंदाज रॉयल पाटील मैदानाच्या आतमध्ये करतोय. सुरुवातीला 2 चेंडू त्याने स्वेअर टाकले होते परंतु त्यानंतर चांगलं गुड कमबॅक त्याने या मॅच मध्ये केलं. क्वालिटी क्रिकेट दाखवतोय रॉयल पाटील मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका समोरच्या दिशेनं बी शेप मध्ये हा फटका आहे. लॉंग ऑन वरचा क्षेत्ररक्षक अतुल पाटील चेंडूच्या खाली येतोय. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळेल सिंगल धाव. सिंगलच्या बरोबरीने एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथून येईल संपुष्टात. धावफलक स्थिरावेल ते 11 या धावसंख्येवरती.
6 चेंडू आणि आता 57 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू जर चावणे गावात मारलं ना तरी मॅच जिंकू शकत नाही. गोलंदाजी मार्कवरती येतोय तुषार पाटील. गोलंदाज सय्यार आहे. पहिलाच बॉल जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळतीये. चेंडू पडला तर नंतर परपिम बॉल डिलिव्हरी अगदी नाकाच्या समोरून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. रजत त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. पहिला चेंडू डॉट बॉल टाकतोय गोलंदाज तुषार हा गोलंदाज. आज राहुलनं चांगली कामगिरी केली, प्रतीकनं चांगली गोलंदाजी केली. तदनंतर आपण पाहिलं तर रॉयलनं चांगलं कमबॅक केलं आणि या ठिकाणी झेल देखील कॅरी केलं जात आहे नरेंद्र पाटील या क्षेत्ररक्षकाकडून. म्हणजे आज ऑलराऊंडर कामगिरी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये करतोय नरेंद्र पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, या अगोदर चांगली त्यांनी बॅटिंग केली, संघाला अगदी सुस्थितीमध्ये त्याने नेऊन ठेवलं. ज्यावेळी गरज होती ना चांगली फलंदाजी करण्याची त्यावेळी त्याने चांगली बॅटिंग केली संघासाठी. आक्रमकता धारण केली. 2 सिक्स 2 चौकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि चांगले बॅटिंग करत असताना नरेंद्र पाटीलनं संघाला या मॅचमध्ये सावरलंय. विकेट प्राप्त केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. तुषार वेग आहे या गोलंदाजाला आणि डायरेक्ट हिट. त्यांना माहिती आहे आता की धावा आपल्याकडे भरपूर आहेत. जर हिट झालं तर आपलं नशीब आणि जर धावा जरी गेल्या तरी 1-2 धावा मिळू शकतील, परंतु त्या धावा निकामी असतील विरोधी संघासाठी. या ठिकाणी मी आमंत्रित करतोय मंगलमूर्ती कासप आणि त्यांच्या विरोधात प्रतीक 11 स्वर्गीय प्रतीक 11 कराडे टीमच्या कॅप्टनला. प्रतीक 11 कराडे टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. मी मंगलमूर्ती कासप टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय, आपण या ठिकाणी यावं. कुंदन पाटील प्रयत्न करत होते परंतु मैदानात आवाज आला भाई पडशील, कारण की कुंदन पाटील यांची गरज आहे. त्यांना माहिती आहे की मधल्या फलीला जर कोणाची गरज आपल्याला असेल तर कुंदन पाटील, आणि त्यांना मैदानाच्या आतमध्ये साबूत ठेवणं गरजेचं आहे. हा स्वर्गीय प्रतीक 11 कराडे टीमनं टॉस जिंकलाय. ही देखील या ठिकाणी विकेट प्राप्त केली जाते. शेवटचा आता 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. आणि पुन्हा एकदा झेल या ठिकाणी टिपलं जात आहे. क्रिकेट इतिहासामध्ये